चला शिवळे संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. खूप उशीर करताय सर तुम्ही. शिवळे टीम पेनल्टी देण्यात येईल अशा आयोजक कमिटीकडून आम्हाला सूचना येते. थोडं घाई करा, क्षेत्ररक्षण सजवा. टाइम काउंटडाऊन इथे सुरू केला जातोय. सो शिवळे संघ पहिले 3 षटक तुम्हाला 15 मिनिटात टाकायचे आहेत. सामन्याला सुरुवात करायची त्वरित. टायमर आपण ऑलरेडी इथे सेट केलाय. सो इथून पुढे दक्षता तुम्ही घ्या. यस, आणि विनंती करतोय डगआउट मध्ये केवळ जे 9 खेळाडू असतील तेच बसतील, बाकी कोणी डगआउट मध्ये बसू नका. चला, शिवळे संघ सातत्याने आपल्याला सूचना देण्यात येत आहेत. वेळेच्या बाबतीमध्ये आम्ही सहकार्य अपेक्षित करतोय. टाइम काउंटर इथे ऑलरेडी सुरू झालेला आहे. सो थोडं सहकार्य करा. आजची अंतिम रजनी आहे, फायनल डे आहे. सो फायनल मध्ये आपल्याला अतिरिक्त सामने खेळवायचे. जवळपास चार सामने आपल्याला आज अतिरिक्त खेळवायचे. सो वेळेच्या बाबतीमध्ये थोडं सहकार्य करा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जायला लागेल. याची नोंद घ्या. विकी पवार अँड ऑल टीम. सामन्याला सुरुवात होतीये. शिवळे विपक्ष भालुक. पहिला चेंडू. हो, यावेळी पहिला चेंडू ग्लान्स केलाय फाईन लेग झोन मध्ये. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. चेंडू चाललाय सीमा पार. दणदणीत सुरुवात, चौकार. पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं काय दर्जेदार फटका काळूराम मिशीच्या बॅट मधून आला. चौकाराच्या माध्यमातून एक दणदणीत सुरुवात काळूरामला मिळतीये. ओ, यावेळी इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डायरेक्ट हिटची संधी. तिथं संधी हुकवली आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये खरं तर 2 धावा इथे धावून पूर्ण झाल्यात. डायरेक्ट हिट जर का झाली असती तर कुठेतरी केतन विषयासाठी थोड्याशा अडचणींमध्ये वाढ झाली असती. मात्र डायरेक्ट हिट तर झाली नाही. त्यांच्या पाठीमागे विकीचं कलेक्शन तिथं थोडंसं खराब राहिलं आणि बघता इथे 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. काळूराम आणि केतनच्या माध्यमातून पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओ, तेजसचा हा चेंडू काळूरामने फेकून दिलाय मिड विकेट झोनच्या बाहेर. षटकाराकरिता इट्स अ 6 मॅक्सिमम. उत्तुंग षटकार आपण पाहिला काळूराम विशेच्या बॅट मधून. याच गोष्टीसाठी खरं तर ओळख आहे काळूरामची. हो, यावेळी स्लोवर 1 चेंडू होता जिथे आपण पाहिलं घडतंय काय. दुसरी धाव धावून पूर्ण झालीये आणि बघता बघता ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जातो. म्हणजे एकूण 6 धावा धावफलकावर. ज्या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा अंकित केल्या जातील, मात्र ज्या ठिकाणी एकच धाव झाली असती त्या ठिकाणी गरज होती का हिट करण्याची, हा देखील प्रश्न आहे. पारस मला वाटतं तिथे होते. पारस यांच्याकडून मोठी गडबडी होते. एकंदरीत 6 धावा पारसने खर्च केल्यात.
सो या धावा खरं तर पारसच्या खात्यामध्ये जायला हव्यात, मात्र त्या जातील संघाच्या खात्यात. ओ यावेळी ते आपण पाहिलं लॉंग ऑफ प्रिझनला खरं तर टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. भालुक संघासाठी पारितोषिक येते. कोणताही फलंदाज जर का 3 चेंडू 3 षटकार खेळत असेल तर सन्माननीय सतीशजी सासे साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे जे आमच्याकडे जमा देखील झालंय. कोणताही गोलंदाज म्हणजे विशेष करून जगदीश सासे बाब्यासाठी पारितोषिक येते. बाब्या जर का हॅट्रिक घेत असेल तर बाब्यासाठी देखील 500 रुपये सन्माननीय सतीशजी सासे सरांकडून आहेत आणि दोनही पारितोषिक आमच्याकडे जमा झाली आहेत. हो यावेळी इथं आपण पाहिलं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील पहिल्या षटकामधला हा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं केतनच्या बॅट मधून हा चौकार येतो. अप्रतिम म्युझिक प्रासादिक म्युझिक शो यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तेजसच्या विरोधामध्ये भरपूर आक्रमण केलं गेलं. तोडफोड करणारी फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. काळूराम आणि केतन तब्बल 17 धावा पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. विशेष करून आपण काळूरामला दाद द्यायला हवी. 5 चेंडू मध्ये तब्बल 13 धावांवर तो खेळतोय आणि केतनचा विचार केला तर तो देखील 1 चेंडू खेळत असताना त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. यस हो यावेळी पुन्हा एकदा काळूरामच्या बॅटमधून आक्रमण झालं होतं मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास पाहिलं तर झेल झाला. जुगल होतं तिथं. जुगलचा उत्कृष्ट झेल. विकेटचं पतन काळूराम बाद. पहिल्याच चेंडूवर गोलंदाज विक्की पवारला सफलता मिळाली. विक्की पवार ब्रँड ऑफ शिवळे सातत्याने चर्चेमध्ये राहणारं नाव. कधी आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला विजय प्रस्थापित करून देत असताना आपण त्याला पाहतो, कधी गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना दर्जेदार कामगिरी करत असताना आपण त्याला पाहतो आणि सातत्याने शिवळेकरांच्या ओठांवर असणारं एकमेव नाव म्हणजे विक्की पवार. सध्याच्या घडीला विक्कीला सफलता मिळतीये. फलंदाज काळूरामच्या रूपाने मोठी सफलता म्हणता येईल. खरं तर काळूराम आणि विक्की जोडीदार देखील आहेत, चांगले मित्र आहेत. सो आपल्या मित्राची तिथे विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज जेपी वंडर बॉय ऑफ मुरबाड. ओ जेपी साठीचा हा फुलटॉस चेंडू आपण इथे पाहिला. खरं तर नाराज असतील जेपी स्वतःवर, कारण फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर आक्रमण करण्याची संधी निर्माण झाली होती. तसा प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून झाला होता. मात्र इथे जेपीला मिळते 1 धाव आणि धाव फलक 24 या आकड्यावर. सन्माननीय एकनाथजी भावार्ते हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सो भावार्ते साहेबांचं देखील या मयूरदादा प्रतिष्ठान क्रिकेट संघ असोसे आयोजित आम्ही असोसेकर चषकामध्ये मोस्ट वेलकम. सध्या मैदानामध्ये आपण पाहतो विकी गोलंदाजी मार्कवर जसा आलाय, धावांचा रोख कुठेतरी खुंटलेला आपण पाहिलाय. धावांची कोंडी होतीये. ओ यावेळी ते आपण पाहिला केतनच्या बॅटमधून आक्रमण, कमालीचा फटका ज्यावर मिळतात धावाच्या चौकार. बजाव.
धानिवली गावचे सन्माननीय चंदूशेठ राणे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. सो चंदू दादा यांचं देखील मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय श्यामदादा भोईर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीचे सल्लागार देखील आहेत. धानिवली गावचे माजी उपसरपंच श्यामदादा भोईर यांचं देखील इथं आगमन होतंय. सो श्यामदादा भोईर यांचं करूयात स्वागत स्वागत स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सो त्यांचं देखील मोस्ट वेलकम. आणि आताच वामनदादा भोईर यांचं देखील आगमन झालंय. सो त्यांचं देखील स्वागत आहे. खर तर आज धानिवली येथे होणारी जी मुरबाडची मानाची स्पर्धा आदर्श चषक धानिवली याचं लवकरच स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर त्याच्या लाईव्ह लॉन्चचे कार्यक्रम देखील आज होणार आहे. इथेच होणार आहे लाईव्ह. इथेच लाईव्ह लॉट संपन्न होणार आहेत. सो थोड्या वेळामध्ये आपण ते करूयात इनिंग्स ब्रेक मध्ये मॅच झाल्यानंतर. मात्र त्या अगोदर विजेत्या संघांना विनंती करतोय की आपले प्रतिनिधी पाठवायचे आहेत. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण आजच्या दिवसातील लॉटचा कार्यक्रम करणार आहोत. एकंदरीत 5 चिठ्ठ्या असणार आहेत जिथे 3 संघांना बाय मिळणार आहे. सो विजेते संघ जे जे झालेत पहिल्या फेरीमध्ये त्यांच्या प्रतिनिधीने इथे संपर्क करायचे. यावेळी आपण पाहिलं वाईट चेंडू येतोय. विकीच्या या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर जास्त धावा आलेल्या नाहीयेत. एक चौकार जरूर आलाय. मात्र त्या व्यतिरिक्त विकीची गोलंदाजी चांगली होती. मात्र अतिरिक्त धावा देखील विकीच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत. एकंदरीत आतापर्यंत 7 धावा विकीच्या विरोधामध्ये बनवल्यात. 1 विकेट विकीला मिळाली आहे. सो शेवटचा चेंडू आहे केतन. ओ यावेळी लोअर फुलटॉस वर आक्रमण करण्याचा प्रयत्न. आक्रमण झालाय आणि चेंडूला फेकलाय सीमारेषे पार षटकाराकरिता. दोन षटकांचा खेळ झाला. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 36 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात इथे प्रावी 11 भालुक संघाची होतीये. दर्जेदार सुरुवात. पहिल्या 2 षटकांचा खेळ पाहिला तर एकंदरीत 18.00 च्या सरासरीने तुम्ही धावा बनवल्यात. या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये खरं तर भरपूर धावा होतात. गेले 4 दिवस 5 दिवस आम्ही स्पर्धा कव्हर करतो. या अगोदर देखील टेमगावकर चषक या ठिकाणी झालं होतं. तेव्हा देखील आम्ही पाहिलं होतं की भरपूर धावा या मैदानामध्ये होताना आपण पाहिल्यात. आणि तशाच प्रकारची वाटचाल सध्याच्या घडीला प्रावी 11 भालुक संघाची देखील होतीये. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर उदय येत आहेत. उदय इसामे शिवळे संघाकडून एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. फार कमी वेळामध्ये उदयने देखील मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या नावाचा दबदबा क्रिएट केलाय. मात्र आज समोर आव्हान मोठं आहे. कारण वंडर बॉय ऑफ मुरबाड अर्थात जयेश मोरे जेपी मैदानामध्ये दाखल आहे. सो जेपीच्या विरोधामध्ये गोलंदाजी करणं तितकं सोपं राहणार नाहीये. कारण सातत्याने आपण पाहतो आपल्या मोठ्या फटक्यांसाठी जेपी ओळखला जातो. मोठमोठ्या इनिंग्स त्याच्या माध्यमातून सातत्याने भालुक संघासाठी आजवर आपण पाहिल्यात. मात्र आज पुन्हा एकदा जेपीवर भालुक संघाची जबाबदारी आहे. ओ 3ऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू राहिलाय डॉट बॉल.
मैदानामध्ये आपण पाहतोय उदयची गोलंदाजी चांगली होतीये. एकंदरीतच आतापर्यंत उदयने या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले. 3 चेंडूमध्ये केवळ एकच धाव उदयने खर्च केली आहे. आतापर्यंत खोऱ्याच्या साह्याने खर तर धावा गोळा केल्या जात होत्या. फार झपाट्याने हे धावफलक हलवत होतं. मात्र त्या धावफलकाला रोख लावण्याची जबाबदारी देऊनच उदयला बोलवलं होतं. सो उदयची कामगिरी तर चांगली होतीये. इथे फटका चांगला होता. मात्र या चेंडूवर देखील मी ते एक धाव केतनच्या बॅट मधून आपण ही सिंगल पाहिली. जेपी जयेश मोरे आता स्ट्रायकिंग एंडला आहे. यावी फटका चांगला आहे. जयेश मोरे जेपीच्या बॅट मधून आक्रमण. त्याचबरोबर मान्यवरांचं इथे शुभागमन होतोय. सन्माननीय नितीनजी सूर्यवंशी साहेब उद्योजक किशोर यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी खर तर पारितोषिकचं सौजन्य लाभलं. ते असे आमचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय नितीनजी सूर्यवंशी साहेब यांचं देखील इथे शुभागमन होतोय. तो या स्पर्धेच्या वतीने साहेबांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी साहेबांना विनंती करतोय की साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. धन्यवाद. अगदी आपण पाहिलं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सन्माननीय मान्यवर नितीनजी सूर्यवंशी साहेब उद्योजक किशोर यांचं व्यासपीठावर शुभागमन होतोय. सो सूर्यवंशी साहेबांचं पुनश्च एकदा मी सुस्वागतम करतोय, स्वागत करतोय. आणि वळूयात सध्याच्या घडीला आपण ऑनगोईंग मॅच कडे, जिथे प्रावीण्यवन भालुक संघाची आपण बॅटिंग पाहतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 36 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहिलं केवळ 8 धावांचं षटक खरं तर उदयने हाताळलं. त्यामुळे उदयची देखील कामगिरी चांगली राहिली आहे. चोखरित्या आपल्या जबाबदारीवर तो पार पडला. 4थ्या षटकामध्ये आर्यनला आमंत्रित केलंय. आर्यनचा पहिला चेंडू, जिथे क्षेत्ररक्षक उपस्थित झाले होते. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं राहिलंय. यावेळी यष्टी रक्षकाचं पॅकअप तिथं खराब राहिलंय. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो, पुन्हा एकदा चूक, पुन्हा एकदा गडबडी आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धावा. शिवळे संघाचं चाललंय तर चाललंय काय, या गोष्टीचा हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय. सातत्याने आपण पाहतोय ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या जात आहेत. अगोदरच आपल्या गोलंदाजांना बऱ्यापैकी मार पडलेला असताना क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने गडबडी होतीये
आणि सातत्याने एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा जात आहेत. या अगोदर देखील आपण पाहिलं ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. या ठिकाणी देखील ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये बऱ्याच धावा खर्च करताना आपण पाहिल्या. जिथे 1 धाव झाली असेल त्या ठिकाणी 3 धावा धावून पूर्ण झाल्या. कितनच्या खात्यामध्ये 3 धावा जात आहेत. प्रावी 11 भालुक संघाच्या खात्यामध्ये खरं तर 3 धावा अंकित केल्या गेल्यात. तब्बल 47 धावांपर्यंत आता मजल मारली आहे. आर्यन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. हो, आर्यनचा हा चेंडू कमालीचा आहे. कमालीचा हा चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला आणि निश्चितपणाने चांगला चेंडू आपण म्हणू शकतो. पंचांच्या निर्णयाला खरं तर चॅलेंज केलं जाते. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जाते. आपण चेक करूया. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रवीण विशे सर, भावड्या सर आपल्यासोबत जोडले गेलेत. मात्र चांगला चेंडू, चांगल्या गतीने चेंडू इथे हाताळण्याची कामगिरी सध्याच्या घडीला होतीये गोलंदाजाकडून. आता हा चेंडू नेमकं काय, यावर पंचांचा निर्णय काय, याकडे सध्याच्या घडीला भालुक आणि शिवळे संघाच्या नजरा लागल्यात. फेअर बॉल असं म्हणतात ना. सध्याच्या घडीला आपण नियमांमध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत. इंटरनॅशनल नियमांमध्ये देखील लाईन बिलॉंग्स टू अंपायर. लाईन वरून जर का एखादा चेंडू जात असेल तर तो निर्णय पूर्णपणे पंचांवर असतो आणि पंच नेमके तेच हेरले होतं. मात्र वाईट डॉट बॉल नंतर इथं आक्रमण झालंय जयेशच्या बॅट मधून. आपण षटकाराला जयेश मोरेच्या बॅट मधून आणि षटकाराला प्रतिसाद म्हणून उत्कृष्ट संगीत प्रदर्शन आपण पाहिलं. पुन्हा एकदा यावेळी हेलिकॉप्टर उडवलंय जयेश मोरे जेपीच्या बॅट मधून. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पार. षटकार एकीकडे आपलं प्रासादिक म्युझिक शो सर्व प्रेक्षकांना नाचायला भाग पाडतंय, तर दुसरीकडे जयेश मोरे आपल्या तालावर नाचवतोय गोलंदाजाला. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आपण पाहिले. यावेळी देखील आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क इथे होत नाही. नाराज आहे स्वतःवर आणि ती नाराजगी साफरित्या आपल्याला जयेशच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. कारण रडार मधला चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली होती आणि पारितोषिक देखील मिळवण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र ती संधी तर हुकवली आहे. यावेळी मोठा फटका, चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर देखील षटकार येतोय. थँक्यू डीजे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला जिथे प्रावी 11 भालुक संघाने धावफलकावर धावा लावल्या. 65 आणि 66 धावांचं आव्हान असेल शिवळे संघासमोर. आपण लगेच मिड इनिंग मध्ये लॉर्ड्सच्या कार्यक्रमाकडे वळतोय. सो सर्व संघांचे विजेते संघांचे प्रतिनिधी सूचना देण्यात आल्या होत्या. इथे आपल्यासोबत कोणीच जोडला गेले नाहीये. सो आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम कंटिन्यू करूयात. आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करतोय. मी सूर्यवंशी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या काढायच्या. येस, लाईव्ह लॉट्सचा कार्यक्रम आपल्या इथे होतो. सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण लाईव्ह लॉट्स करतोय. अतिरिक्तची जी मॅच खेळावी लागणार आहे ती आहे बरडपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये.
बोरगाव. बरडपाडा आणि बोरगाव संघाला इथे मॅच खेळायचे, म्हणजेच काय तर विजेता संघ किशोर संघ, त्याचबरोबर किशोर संघाला बाय मिळाले, विजेते संघाला एक बाय मिळाले आणि त्याचबरोबर शिरगाव संघाला बाय मिळाले. आणि अतिरिक्त सामना खेळायचे बरडपाडा विरुद्ध बोरगाव. आणखी 2 चिठ्ठ्या काढायचे अशी मी विनंती करतो सूर्यवंशी साहेब. तिसऱ्या फेरीतला सामना आपण पाहतोय शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध येस विजयी संघ. शिरगाव विरुद्ध चालू सामन्याचा विजयी संघ. आणि त्यानंतर किशोर विरुद्ध विजय 2. सो पुन्हा एकदा मॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बरडपाडा आणि बोरगाव संघाला अतिरिक्तची मॅच खेळायची, त्याचबरोबर शिरगाव किशोर आणि या सामन्यातील विजयी संघाला बाय मिळाले, ते तिसऱ्या फेरीत जाऊन पोहोचले. सो तिसऱ्या फेरीतील सामने असे असणार आहे शिरगाव विरुद्ध विजयी संघ, म्हणजे चालू असलेल्या सामन्यामधला विजयी संघ. त्याचबरोबर दुसरा सामना असेल किशोर विरुद्ध बरडपाडा आणि बोरगाव दरम्यान जो विजेता मिळेल त्यांना किशोर विरुद्ध खेळायचे. येस मुरबाड तालुक्याचं विश्वकप आदर्श चषक धानिवली लवकरच याच मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये असणार आहे. सो त्याचे लाईव्ह लॉट्स आपण ही मॅच झाली की लगेच आपण त्याचे लाईव्ह लॉट्स इथे करणार आहोत. विनंती करतोय शिवळे संघाचे समर्थक जे आहेत डगआउट मध्ये फक्त 9च खेळाडू राहतील, त्या व्यतिरिक्त बाकीच्यांनी तिथे थांबू नये. सामन्याला सुरुवात होतीये जिथे दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनवायचे तब्बल 66. 24 चेंडू 66 धावा. भलं मोठं आव्हान. उदय आणि विकी मैदानामध्ये दाखल झाली आहेत. ओ केतनचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर उदयच्या माध्यमातून आपण चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या अवस्थेमध्ये चेंडूचा पाठलाग करतोय. अखेर चेंडूचा इथे वेध घेतला गेला आणि इथे पाहिलं आपण 2 धावा धावफलकावर अंकित केले जातात. चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी. पहिल्या चेंडूवर कोणता मोठा फटका आला नाही, दुहेरी धाव घेतली गेली आणि दुहेरी धावेच्या मदतीने शिवळे संघाचं इथे अकाउंट ओपन केलं जातंय. मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर केतनच्या विरोधामध्ये आक्रमण होणं गरजेचं असेल. जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये बनवणं फार गरजेचं असेल. भालुक संघासाठी देखील आपण पाहिलं तब्बल 24 धावा भालुक संघाने पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या. ओ यावी मोठा फटका, दमदार फटका. बॅकफुटला गेले, पंच केला आणि चेंडूला फेकलाय पॉइंट रिजनच्या बाहेर. 2 टप्पे घेत सीमारेषे पार, चौकार. आपण उल्लेख केला होता की आक्रमण तुम्हाला करणं अनिवार्य असेल आणि तशाच प्रकारच्या आक्रमणाला सुरुवात झाली आहे शिवशिवळेश्वर शिवळे संघाच्या उदय कडून. ओ यावेळी हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल येतोय. चौकारानंतरचं छोटक आणि कमबॅक आपण केतनच्या माध्यमातून पाहतोय. केतन विषय बायकरमॅन आहेत खरं तर प्रावी 11 भालुक संघासाठी. धडाकेबाज वडवली येते. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये बाईक देखील जिंकली होती या खेळाडूने. सो त्याची गोलंदाजी इथे चांगली बहरतीये. सातत्याने आपण पाहतो डॉट बॉल्स फेकले जात आहेत.
आणि आम्ही अगदी सुरुवातीपासून उल्लेख करत आलो की जेव्हा जेव्हा डॉट बॉल्स येतात तेव्हा तेव्हा विकेटची संभावना निर्माण होते. सलगचे 2 डॉट आलेत. पुढचा चेंडू कशा प्रकारचा असतोय हे देखील फार महत्वाचं असेल, कारण सुरुवात दमदार झाली होती शिवळे संघाची. 6 धावा धावफलकर लागल्यात, मात्र त्यानंतर केतनचं कमबॅक चांगलं राहिलंय. ओ यावेळी पुन्हा एकदा सलगचा 3रा डॉट. आता मात्र धावफलक पूर्णपणे खुंटलंय, पूर्णपणे रोखलं गेलंय आणि त्याचं सर्वस्वी श्रेय जात असेल तर केतनला, कारण बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अशा प्रकारचे डॉट बॉल्स खेळून जमणार नाहीये. ओ यावेळी तर आपण पाहिलं इथे देखील क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, म्हणजे शेवटचा चेंडू देखील येतोय डॉट. पहिल्या षटकाची तो होईल सांगता, पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 6 धावा. त्याचबरोबर असोसे गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व भगवानजी तारमळे साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सो तारमळे साहेबांचं देखील या असोसेकर चषकाच्या माध्यमातून करूयात मोस्ट वेलकम आणि व्यासपीठाकडे वळूयात शुभ सन्मानाकडे. व्यासपीठावर आपल्यासोबत सन्माननीय सूर्यवंशी साहेब जोडले गेलेत. नितीनजी सूर्यवंशी, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठं पाठबळ लाभलंय आणि खरं तर पारितोषिक आपल्याला त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलंय. सो मी आपण सूर्यवंशी साहेबांच्या शुभ सन्मानाकडे वळूयात. मी विनंती करतोय सन्माननीय एकनाथजी भावर्ते यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नितीनजी सूर्यवंशी यांचा शुभ सन्मान करायचा. सूर्यवंशी साहेब या. इस व्यासपीठावर आपल्या सोबत सूर्यवंशी साहेब जोडले गेले, त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. खरं तर या स्पर्धेला बऱ्याच जणांचं पाठबळ लाभलंय आणि त्यापैकीच अग्रगण्य स्थानी असणारं नाव म्हणजे नितीनजी सूर्यवंशी साहेब. त्यांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून इथं केला गेला आणि साहेबांचा सन्मान खरं तर एका उत्तुंग षटकाराने केला जातोय. फलंदाज विक्की पवारच्या बॅटमधून हा षटकार. जे पहिल्या चेंडूवर जगदीशच्या विरोधामध्ये हा उत्तुंग षटकार खेळला गेला. खरं तर सोपं नाहीये. ज्यावेळी जगदीश सासे अर्थात बाब्या गोलंदाजी करत असतो तर बाब्याच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे फटके खेळणं सोपं नसतं, मात्र ते कठीण काम देखील इथे सोपं करून दाखवलं जातंय. ओ यावेळी हा चेंडू आपण पाहिला. याच गोष्टीसाठी बाब्याची खरं तर ओळख आहे. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने होते. यावेळी आपण पाहिलं खरं तर बाबाच्या गोलंदाजी ऍक्शनचा विचार केला तर थोडीशी साइड आर्म गोलंदाजी करतात आणि त्याचमुळे फलंदाजांना अडचणी निर्माण होतात आणि इथे अडचण निर्माण झाली आहे शिवळे संघाला, कारण विकी पवार बाद होतोय. पण सन्मानासाठी वळतोय. आपल्यासोबत व्यासपीठावर सन्माननीय भगवानजी तारमळे साहेब उपस्थित राहिलेत. सो तारमळे साहेबांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून इथे करूयात. मी विनंती करतोय दिलीपजी शेलार यांना की आपल्या शुभ हस्ते भगवानजी तारमळे साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा. तारमळे साहेब या. ओ यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तेजस मैदानामध्ये दाखल झाला आणि तेजसची देखील आक्रमणाचे प्रयत्न केले जात आहेत. सध्याच्या घडीला अपयश येत आहे, मात्र आक्रमण तुम्हाला करणं फार गरजेचं असेल, कारण समोर जर का पाहिलं तर भालूक संघाने प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 65 धावा उभ्या केल्यात.
सो त्याचा पाठलाग करत असताना आक्रमण होणं फार गरजेचं आहे. सध्याच्या घडीला तसं कोणतंच चित्र दिसत नाहीये. सातत्याने आपण पाहतोय बाब्याच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार खेळल्यानंतर बाब्याची गोलंदाजी आणखी बहरताना आपण पाहिली. सातत्याने डॉट बॉल्स फेकले जात आहेत, सातत्याने विकेट्स देखील बाब्याला मिळत आहेत. सो चांगली गोलंदाजी होतीये. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर देखील आपण पाहतोय बॅच हलकीसी कडा, मात्र त्याचा फायदा मिळतोय. तर फलंदाजी करत असताना शिवळे संघाला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. हा मिळतोय चौकार, 4 धावा. व्यासपीठावर सन्माननीय वैभवजी भोईर सरांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून होतोय. वळूयात ऑनगोईंग मॅच कडे, जिथे गोलंदाजी मार्कवर गणेश विषय आलाय. गणेशचा पहिला चेंडू देखील चांगला राहिलाय, डॉट बॉल आला. तिसऱ्या षटकाला सुरुवात देखील दर्जेदार झाली आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी जर का होत राहिली तर निश्चितपणाने बऱ्याच दूरवर राहील शिवळे संघ विजयापासून. इथे देखील डायरेक्ट हिट करण्याचा मानस दर्शवला होता, डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज इथं बाद झालाय. फलंदाज उदय समय बॅक टू द पवेलियन. सातत्याने डॉट बॉल पर्सेंटेज वाढतंय, धावाच येत नाहीयेत. 66 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत केवळ 16 धावांपर्यंत पोहोचलेत. म्हणजे जिंकण्यासाठी आणखी 50 धावांची गरज आहे. ओ यावी सोयलच्या माध्यमातून तेजसच्या माध्यमातून खरं तर फटका पाहिला होता, ज्यावर देखील मिळते ती केवळ आणि 1 धाव. आता मात्र डगआउट मध्ये असेल किंवा मैदानामध्ये असेल, शिवळे संघाच्या खेळाडूंचे खांदे आपण पडलेले पाहतोय. चेहऱ्यावर साफ निराशा पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षणाचा दर्जा सातत्याने आपण खालवलेला पाहिला. बऱ्याच गडबडी झाल्या, बऱ्याच चुका झाल्या. मात्र त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना भालुक संघाकडून आपण पाहतोय सर्वच युनिट मध्ये खरं तर गोलंदाजी दर्जेदार होती. बॅटिंग करत असताना बॅटिंग कमालीची बहरली, गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील स्टँडर्ड इथे कमालीचा राहिला. ओ यावेळी आता आपण क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं होतं आणि लगेचच क्षेत्ररक्षणामध्ये गडबडी होतीये. चेंडू जातोय सीमा पार, हा येतो नशिबाचा चौकार. यानंतर होणारा सामना बरडपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट बोरगाव. सो दोन्ही संघांचे प्रतिनिधी संपर्क करायचे. ओ यावेळी चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 1 धाव इथं घेतली गेली. एका धावेच्या मधून आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचतय ते
18 या आकड्यावर 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. मंदार गोलंदाजी मार्कवर आपण मंदारला पाहतोय. मंदार इथे चांगली गोलंदाजी करत सुरुवात झाली होती. यावेळी वाईट चेंडू हाताळला जातोय. आता मात्र निवांत असतील भालुक संघाचे खेळाडू, कारण बऱ्याच धावा बनवायचे. अगदी एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल सध्याच्या घडीला सुरू आहे. आणखी एक विकेटचं पतन, फलंदाज सोयल बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले, सुधीर इसामे. शिवळे संघाचा खर तर एक दिग्गज खेळाडू. ओ यावेळी सुधीर देखील आल्या पावली माघारी. लेमन कट झाली होती, इनसाइड एज. विकेटचं पतन, फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतन, बॅक टू बॅक विकेट्स मिळत आहेत गोलंदाज मंदारला. जुगल मैदानामध्ये दाखल झालेत. हॅट्रिक बॉल असेल. ओ यावेळी हा खोला टाकलेला हा चेंडू, इथे देखील कोणती धाव मिळणार नाही. जुगल, खर तर जुगलबंदी इथे सुरू आहे गोलंदाजाच्या दरम्यान, गोलंदाज आणि फलंदाज दरम्यान. ओ यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जुगलचा फटका इथे फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. मंदारला आणखी एक विकेट. उद्ध्वस्त म्हणजे या षटकामध्ये मंदार